ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर साहेब आता आपल्यासोबत आहे। अहिर साहेब, नितेश राणे यांनी आज पुन्हा आदित्य ठाकरेंवर टीका केलेली आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाऊ शकतात, त्यांचं पासपोर्ट जप्त करावं। असे लोक ज्यावेळी असे बोलतात त्यावेळी त्यांच्यावर पण आरोप कधीतरी झालेले आहेत किंवा काय झालेले आहेत, ते काय प्रशासनाचे भाग आहेत का? एक लोकप्रतिनिधी प्रवक्ते म्हणून बोलू शकतात। काल तर स्वतः आदित्यजींनी सांगितलं की पारदर्शकता करा, आम्ही आहोत समोर, आम्ही जसं दूध का दूध पाणी का पाणी, वेगवेगळ्या संस्था एजन्सीने याची चौकशी केल्यानंतर पण आज परत आकाशपोटी तुम्ही 1 वर्षानंतर हे तुम्ही करताय, हे काय चाललंय काय? सर, खरं तर ज्या गोष्टींवर चर्चा विधानभवनामध्ये होणं अपेक्षित आहे ते विषय सोडून असे बदल देण्याचे जे विषय वारंवार समोर येतात आहे, याबद्दल मराठा आरक्षणाच्या बद्दल काय झालं? आज फक्त चर्चा होते। तुम्ही यासाठी 1 वर्ष झाली आणि आता तुम्ही त्याचं इलेक्शन डोळ्यासमोर तुम्ही करताय। अजून पेन्शनच्या बद्दलची चर्चा झाली नाही। आज सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली। धनगर समाजाला वेगळं सांगतायत, ओबीसीच्या सिस्टम मंडळाला वेगळं भेटतायत। विसंगती सर्व तयार करून घेऊन आज अवकाळी पाऊस आहे, गेल्या 5 वर्ष 5,000 कोटी रुपयाची निधीची पॅकेज दिला, अजून लोकांपर्यंत पोहोचला नाही। आता नवीन घोषणा करण्याच्या मार्गावर, म्हणजे तुम्ही घोषणा करून इम्प्लिमेंट कुठे? आणि इम्प्लिमेंट झालं जर सर्व अलबेल असेल तर लोकांचे 17 मोर्चे दिवसाला निघतात इकडे नागपूरला, काय येत आहेत? या सर्व विसंगती।